नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण वासुदेव आला हे फक्त पुस्तकातच ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. वासुदेव आला हो वासुदेव आला हे फक्त आता आपण पुस्तकातच पाहतो किंवा वाचतो. मात्र आज कोल्हापूर येथे प्रत्यक्षात आम्ही सकाळी येतात माझे डोळे तुम्ही पाहताय. त्यांच्या गाण्याने मला जाग आली. वासुदेव आला हो वासुदेव आला. तर आज आपण प्रत्यक्ष वासुदेवांना भेटणार आहोत, त्यांचं नाव विचारणार आहोत, त्यांचं गाव विचारणार आहोत आणि ते कशाप्रकारे त्यांचं जो उदरनिर्वाह आहे किंवा ते त्यांचं चरितार्थ कसा आहे, त्यांचा दिनक्रम कसा असतो याविषयी जरा माहिती घेऊया. नमस्कार. नाव कसं तुमचं? आप्पा विधाते, गाव? बारामती. बारामती. मला आळंदी सांगितलं. मुळगाव बारामती आहे आमचं. आळंदीला राहायला असतो. बरं तुम्ही आता हा जो म्हणजे व्यवसाय म्हणू शकत नाही, एक परंपरा जोपासता. मी आता व्यवसाय म्हणणार नाही हा, कारण हा व्यवसाय असा होऊ शकत नाही. ठीक आहे, एक परंपरा जी आहे, तर या परंपरेविषयी सांगा. वासुदेवाची जी परंपरा आहे तर त्याविषयी सांगा जरा. ही पहिल्यापासूनच परंपरा आहे. याला माधवगिरी भिक्षा म्हणतात. माधवगिरी भिक्षा. ओके. हे आपल्याला करावं लागते. आता पूर्वीच्या काळात करीत होते लोक, ते बंद केलं. आता लोकांनी बंद केलेलं आहे. आता शेती जमिनी घेतल्यात, जागा जमिनी घेतल्यात, आता बंद होत आलंय. आता परंपरा थोडे लोक राहिलेले, जास्त लोक करीत नाही. तर मग म्हणजे कारण नेमकं असं काय आहे की फक्त गाड्या किंवा शेती कमी झाली, हे नेमकं काय आहे? एक व्यवसाय म्हणून करावं लागतंय. हा तुमचा हा व्यवसायच आहे. व्यवसाय. ओके. म्हणजे तुमच्यात कितवी पिढी आहे ही आता? तुमची आता पिढी पहिल्यापासून आलेलं आहे आमचं. म्हणजे तुमचे वडीलही असेच म्हणजे हे करायचे? वाडवडिलापासून. मग तुमचं आता म्हणजे तिकडून तुम्ही आलात, कधी आलात कोल्हापूरमध्ये वगैरे, कधी आलात? तसं 30 वर्ष झालेली कोल्हापूरलाच आहे. कोल्हापूरलाच आहात तुम्ही. मग असं तुमचा दिनक्रम कसा असतो सकाळपासून? सकाळी तुम्ही उठता किती वाजता? हे असंच देवाचं नाव सुमारीत फिरावं लागतं आपल्याला. म्हणजे पूर्वीच्या काळी पहाटे म्हणजे पांडुरंगाचं नाव मुखात घ्यायचं, देवाचे गाणे म्हणायचे, गलीनं जायचं. बरं. मग तुमचं कुटुंब वगैरे कसं? कुटुंब वगैरे कुठे असतं? कोल्हापुरातच. ओके. मग आता तुमची आता मुलं वगैरे आहेत, तर ते त्यांना असं तुम्ही काय म्हणजे मुलं शिकवलं? कोणी शाळेत आहे, कोणी पोलीस आहे, कोणी शाळा मास्तर आहे. चांगला आहे तुमच्या आशीर्वाद. नाही, तुमचे जे आता मुलं वगैरे आहेत ना, तर ते ह्या व्यवसायामध्ये आता कसं काय, आता पुढे आता चालू परंपरागत हा व्यवसाय बंद होत आलाय आता हा व्यवसाय करीत नाही. ओके. आता आमच्यासारखे म्हातारे माणसंच करणार, दुसरं कोणी करणार नाही. ओके. आता हा जो व्यवसाय म्हणजे पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे म्हणजे एक वासुदेव म्हणजे